ग दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी। शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव भक्ती आणि शक्तीचा अपूर्व संगम असलेला भव्य लोकोत्सव। देवीच्या उत्सवात विज्ञानाचा जागर करणारा अंतराळाचा काल्पनिक देखावा, महिलांसाठी महापैठणीचा खेळ तर पारंपरिक भोंडला असे नानाविध खेळ, तरुणाईचा सळसळता उत्साहाची रेलचेल असणारा रास गरबा, भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या देवीच्या दर्शनार्थ अवश्य या निमंत्रक तमाम कार्यकर्ते आणि श्री सुधाकर वामन चव्हाण। शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव। शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सवामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा देखील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी झाल्याचं चित्र बघायला मिळतं आहे। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील भाविक या ठिकाणी येत आहेत आणि देवीला आपलं साकडं घालत आहेत। शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सवाचं यंदाचं 30वं वर्ष आहे। या 30 वर्षांमध्ये या देवीची ख्याती केवळ ठाणे शहरातच नाही तर ठाणे शहराच्या सीमा ओलांडून अवघ्या महाराष्ट्रामध्ये पसरली आहे। त्यामुळेच केवळ ठाणे शहरातनं नाही तर महाराष्ट्रभरातनं या देवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी नागरिक येत असतात, भाविक येत असतात आणि या देवीला आपलं साकडं घालत असतात, देवीला नवस करत असतात। शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सवाची ही देवी म्हणजे अनेकांची इच्छापूर्ती करणारी आई आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। दररोज हजारोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी देवीच्या दर्शनार्थ येत असतात आणि देवीसमोर आपलं गाऱ्हाणं मांडत असतात। देवीच्या नावाचा, मातेच्या नावाचा, आईच्या नावाचा जागर चालला आज रातीला। भक्तांना तारीची चंडमुंड बारीची शक्ती दे जरा, बेल फूल दीप धूप उडे भंडारा देवीचा हे आईचा अंबेचा देवीचा हे आईचा हे अंबेचा। शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सवाचं हे व्यासपीठ म्हणजे खऱ्या अर्थाने कलापीठ आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। अनेक कलावंत या ठिकाणी येत असतात आणि आपली कला सादर करत असतात। श्री पुष्कर श्रोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 5 वर्षांपासून या ठिकाणी सांगीतिक कार्यक्रमांचं आयोजन पहिल्याच दिवशी करण्यात येतं। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असतात। यंदा पहिल्या दिवशी हा कार्यक्रम संपन्न झाला, त्यावेळेस मोठ्या संख्येने जलधारा या ठिकाणी बरसत होत्या। गोऱ्या रंगाची न्याऱ्या ढंगाची जोडी भिंगाची मैन्यावानी आली तुंगत नार लचकत मान मोरडत हिरव्या राणी। हा एक वेगळा अनुभव असतो असं श्री पुष्कर श्रोत्री यांनी आमच्याशी बोलताना सांगितलं। पुष्कर श्रोत्री आणि शिवाईनगरचं नातं खूप जुनं आहे। अगदी जवळपास दरवर्षी पहिला दिवस हा पुष्कर श्रोत्रींना या ठिकाणी दिलेला असतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे अनेक नामवंतांना बरोबर घेऊन ते या ठिकाणी आपले कार्यक्रम सादर करत असतात। एकदा त्यांनी या ठिकाणी म्युझिशियन्स हा कार्यक्रम सादर केला होता। मागच्या वर्षी या ठिकाणी सुमित राघवन यांच्यासह अनेक मान्यवर कलावंत आले होते। यावर्षी तुम्ही कोणाला घेऊन आलात? यावर्षी ज्याने तुम्ही लिटिल चॅम्प्स म्हणून ओळखता, जे आता मोठे झालेले आहेत, असे मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लगाठे आणि त्यानंतर अमृता नातू, जयदीप बगवाडकर आणि सारेगमपचे सर्व वादक अशी आमची फळी तयार आहे। मला प्रत्येक वेळी इथे येताना खूप आनंद होत असतो, कारण पहिला दिवस आणि त्या पहिल्या दिवसाचा मान, सांगीतिक सेवा करण्याचा मान सुधाबाई चव्हाण यांच्याकडनं आम्हाला मिळालेला असतो। त्यामुळे आपण यांना ऐकलत का, द म्युझिशियन्स, अजित परब यांच्याबरोबर गाण्यांचा कार्यक्रम आणि आजचा, म्हणजे माझं जवळजवळ 4th का 5वं वर्ष आहे मी इथे हा कार्यक्रम। ॲक्च्युली मी तुम्हाला सांगू इच्छितो, इथे जो येतो तो इथला कायमचा सदस्य होतो। इथे कोणीही एका वर्षासाठी नसतो, जो येतो तो कायमचा असतो। काय सांगाल या उत्सवाविषयी, काय सांगाल? 5 वर्ष तुम्ही या उत्सवाबरोबर जोडलेले आहात, तुमचा एक्सपिरियन्स काय?
अरे अप्रतिम. इथला प्रेक्षक खूप छान असतो. दर्दी प्रेक्षक असतो, कलासक्त प्रेक्षक असतो. त्यांना चांगलं काय हे नेमकं माहीत असतं आणि त्यामुळे आम्ही जी कला इथे सादर करत असतो त्याला त्यांच्याकडनं खूप छान उत्स्फूर्त आणि भरभरून असा प्रतिसाद मिळत असतो. त्यामुळे दरवर्षी इथे कार्यक्रम करत असताना मनापासून आवडत असतं. ही आम्ही एक सांगीतिक सेवाच म्हणूया. शिवाजीनगर नवरात्रोत्सवामध्ये आम्ही घातलेली ही सेवा आहे असं समजूया. तर हे होते श्री पुष्कर श्रोत्री. यावर्षी देखील अत्यंत वेगळा, अत्यंत भव्य दिव्य अशा प्रकारचा कार्यक्रम ते या ठिकाणी सादर करतायत. आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. झी सारेगमप मधून ज्या लिटिल चॅम्प्सनी आपली कारकीर्द सुरू केली ते सगळे आता मोठे झाले आहेत आणि पहिल्या दिवशीचा रंगमंच या सगळ्या लिटिल चॅम्प्सनी गाजवला आणि मग आम्ही त्यांच्याशी बातचीत केली. शिवाजीनगर नवरात्रोत्सवामध्ये आज पहिला दिवस आहे आणि हा जो संपूर्ण मंच आहे हा कलेचा मंच आहे. या कलेच्या मंचावर अनेक कलावंत येत असतात आणि आजचा पहिला दिवस सुरू होतोय ते एकेकाळी बालकलावंत असलेले, मात्र आज हे सगळे ग्रोनअप आहेत आणि पण त्यांनी त्यांच्या लहानपणीच सारेगमपसारखा मंच गाजवला होता. आपल्याबरोबर आहेत प्रथमेश लगाटे, आपल्याबरोबर आहेत मुग्धा वैशंपायन, अमृता नातू, जयदीप बगवाडकर. पहिल्यांदाच तुम्ही कदाचित या मंचावर येत असाल, शिवाजीनगरच्या मंचावर येत असाल. खऱ्या अर्थाने हा कला मंच आहे, काय सांगाल प्लीज का? आत्तापर्यंत खूप असे कार्यक्रम झाले आणि ह्या मंचावर तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे पहिल्यांदाच येतो आहे आणि इथे आल्यावरच हे सगळे आजूबाजूचे फोटोज बघितले. इतके मोठे कलाकार इथे येऊन गेलेत, तर त्यामुळे एक चांगला मंच आणि खूप काय म्हणूया आपण मोठा मंच आहे हा. तर इथे परफॉर्म करताना नक्कीच खूप आनंद होतो आहे. तू काय सांगशील मुग्धा? जसं प्रथमेश म्हणाला तसंच मलाही असंच वाटतं आहे, कारण प्रत्येक ठिकाणी गात असतो पण प्रत्येक ठिकाणी गातानाचा अनुभव वेगळा असतो आणि तसाच आज इथेही मिळेल अशी आशा आहे आणि खूप छान वाटतं इथे गाताना. तुम्ही काय सांगा? हाय, मी अमृता नातू आणि मला असं आज नवरात्रीचा पहिलाच दिवस आहे आणि आज पहिल्याच दिवशी इतका सुंदर कार्यक्रम किंवा इतकं सुंदर आमचं सगळं ऑर्गनायझेशन केलेलं आहे, इतका सुंदर ऑडियन्स आलेला आहे गाणं ऐकायला. माझ्याबरोबर इतके छान सुरेल गायक आहेत, सुरेल वादक आहेत आमच्या सगळ्यांबरोबर. तर ओव्हरऑल खूप एक्साइटमेंट आहे आणि खूप आनंद होतो. जयदीप काय सांगशील तू? प्रत्येक उत्सवाचा एक रंग असतो, जसा गणपतीचा असतो, गणेशोत्सवाचा, तसा नवरात्राचाही असतो. पण मला इथे येऊन खूप छान वाटलं की नवरात्रासारख्या उत्सवामध्ये अशा प्रकारचा सांस्कृतिक उपक्रम होतो आहे आणि त्याचा आम्ही सगळे भाग आहोत. आणि आज एका मंचावर आम्ही सगळे येऊन नवरात्राच्या पहिल्या दिवशी छान एक कार्यक्रम सादर करणार आहोत. ही थोडीशी वेगळी गोष्ट आहे, कारण आपल्याला माहिती आहे की नवरात्र म्हणल्यावर पहिलं गरबा असा विचार होतो, पण इथे लोक बसून ऐकणार आहेत आणि आम्हालाही गायला मजा येणार आहे. सो ही एक वेगळी गोष्ट मला वाटते आणि मजा येणार आहे आम्हाला. नवरात्रीच्या निमित्ताने काहीतरी शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, विधी कन्यके विद्याधरी, वागीश्वरी वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी. म्हणजे खऱ्या अर्थाने स्वरांनी या संपूर्ण मंचाला सुरुवात झालेली आहे. आजचा हा शिवाजीनगरचा पहिला दिवस आहे. पहिला दिवस प्रचंड मोठ्या प्रमाणात रंगणार आहे. आत्ता एक छोटासा कर्टन रेझर आम्ही त्यांच्याबरोबर केलेला आहे. मात्र माझी पूर्ण खात्री आहे की पुढचे 9 दिवस, पुढचे 10 दिवस हा मंच अशाच वेगवेगळ्या कलावंतांच्या उपस्थितीने रंगणार आहे. सगळे आमच्याशी बोलत त्यावेळेला धन्यवाद. दरवर्षी शिवाजीनगरमध्ये कुठला सेट उभारला जाणार या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात औत्सुक्य असतं. यंदा या ठिकाणी अंतराळाचा देखावा साकारण्यात आला आहे. नागरिकांना थेट अंतराळामध्ये घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी श्री सुधाकर चव्हाण यांनी केलेलं आहे. बघूया हा नेमका देखावा आहे तरी काय. शिवाजीनगरचा नवरात्रोत्सव म्हणजे भव्य दिव्य सेट्स, ही या सेटची परंपरा आहे, या उत्सवाची परंपरा आहे. यंदा अंतरिक्षाचा देखावा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे. भूषण रॉड्रिग्स हे कला दिग्दर्शक आहेत, त्यांनी हा संपूर्ण भव्य देखावा या ठिकाणी साकारलेला आहे. आपण बघू शकतो की अत्यंत भव्य दिव्य अशा प्रकारचा हा संपूर्ण देखावा आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ग्रह इथे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. काही UFOs या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत, काही छोटे छोटे मिसाईल्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत.
काही ग्रह या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत आणि एक प्रकारे खऱ्या अर्थाने अंतरिक्षामध्ये आपल्याला नेण्याचा प्रयत्न या सगळ्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. आपण बघू शकतो की कडं असलेला शनी या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे. सर्वसामान्य विद्यार्थी ज्यावेळेस या ठिकाणी येत आहेत त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचं कुतूहल या देखाव्याविषयी दिसून येत आहे. आपण बघू शकतोय की परग्रहावरचे काही मानव एलियन्स या ठिकाणी साकारण्यात आलेले आहेत. या एलियन्सचं देखील मुलांना खूप मोठ्या प्रमाणात कौतुक वाटतं आहे. एक प्रकारे या देखाव्याच्या माध्यमातून मुलांमध्ये विज्ञाननिष्ठा वाढावी, मुलांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करावा, हा या सगळ्याच्या मागचा हेतू आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आपण बघू शकतो की मुलांमध्ये या सगळ्या मिसाईल्सचं खूप आकर्षण आहे. या ठिकाणी हे जे काही एलियन्स आहेत या एलियन्सचं मुलांना खूप मोठ्या प्रमाणात आकर्षण दिसून येत आहे. शिवाजीनगरच्या यावर्षी जे अंतराळाचा देखावा तयार करण्यात आलेला आहे याचा मुलांना मध्ये खूप मोठ्या प्रमाणात क्रेज दिसून येते. आपण विचारूया मुलांना कसं वाटतंय, कसं वाटलं तुला? खूप चांगलं आहे. काय काय आवडलं तुला इथे? सगळं सगळं काय केलं इथे माहिती आहे? स्पेस स्पेस तुला कसं वाटलं? छान आहे, आवडलं मला. काहीतरी वेगळं केलं. युजली असं नाही बनवत ना कोणी, म्हणजे असं कन्व्हेन्शनल नाही आहे, समथिंग डिफरंट. मस्त वाटलं, छान आहे. काय आवडलं? इकडची एंट्री गेट वगैरे केले ना ते मस्त आहे. शिवाजीनगरचा उत्सव म्हणजे हा खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचा उत्सव आहे. कार्यकर्ते डोळ्यात तेल घालून या संपूर्ण उत्सवात काम करत असतात आणि त्यामुळेच एवढा प्रचंड महाप्रचंड उत्सव या ठिकाणी उभा राहतो. आम्ही या सगळ्या कार्यकर्त्यांशी बातचीत केली. गेल्या 30 वर्षांपासून या उत्सवाशी जोडले गेलेले कार्यकर्ते या निमित्ताने आम्हाला भेटले. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. शिवाजीनगरचा हा संपूर्ण उत्सव याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची फळी काम करत असते. काय आहे ही फळी या संदर्भात जाणून घेण्यासाठी आता आपल्यावर अनेक कार्यकर्ते आहेत. काय काय भूमिका असते तुमची? गेली 30 वर्षाचा उत्साह आनंद इथे लोकांचा ओसळून वाहतोय आणि यावर्षी जरा वेगळेपण आहे की अंतर्यानात आपण शिरलेलो आहे आणि लोकांना उत्साह आहे की काय बघायचं आतमध्ये. त्यासाठी लोकांची दिवसेंदिवस गर्दी वाढत चाललेली आहे आणि आमचाही आनंद दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. तुम्ही काय सांगाल? एकंदरीत कार्यकर्ता म्हणून काय भूमिका असते? कार्यकर्ता म्हणून गणपतीनंतर आम्ही आतुरतेने ज्याची वाट बघतो तो हा शिवाजीतला नवरात्र उत्सव. एवढी मजा असते लोकांमध्ये, उत्साह एवढा असतो. कधी चालू करतात नवरात्र उत्सव, 1 दिवसापासून गर्दी व्हायला सुरुवात होते. पहिल्या दिवसापासून असा मोठा उत्साह सर्व नागरिकांमध्ये आहे. ओव्हरऑल हा उत्सव म्हणजे कार्यकर्त्यांची खूप मोठी फळी काम करत असते, त्याविषयी सांगा. कार्यकर्त्यांची पहिले सुधाबाई आहे, सुधाबाईंबरोबर सगळी फळी असणारच. सुधाबाई जिकडे जातात तिकडे कार्यकर्ते पाठीशी असतातच. हे जमत नाहीत, स्वतःहून येतात. तुम्ही काय सांगाल? शिवाजीनगरमध्ये जो नवरात्र उत्सव चालतो हा सगळ्यात आगळावेगळा असतो. सुधाबाईच्या प्रेरणेने आज सर्व लोक लहान तोड सगळे एकत्र येतात, खूप आनंद घेतात आणि हा उत्सव असा आहे की सगळ्यांना मनसोक्त आनंद घेता येतो. लहान मोठ्यापासून सगळ्या गोष्टींना मान सन्मान दिला जातो आणि हा या पंचक्रोशीतला एक आधारस्तंभ सुधाबाई त्याच्या प्रेरणेमुळे शिवाजीनगरमध्ये हा नवरात्र उत्सव मंडळ सर्वात आनंदाने उत्साहाने साजरा होतो. काय सांगाल तुम्ही? हा एक सामाजिक उपक्रम बाईंचा आहे आणि याच्यामध्ये सर्व मुलं मुली स्त्री पुरुष एकत्र येऊन 9 दिवस जो आनंद लुटतात. त्या शैक्षणिकदृष्ट्या बाई सर्वांना प्रोत्साहन देतात. जे 8वी 9वी 10वी ते ग्रॅज्युएटपर्यंत सर्व मुलांना बक्षीस देऊन त्यांना प्रोत्साहन करतात. त्यामुळे एक सामाजिक शैक्षणिक बांधिलकी बाईंनी बांधलेली आहे. दादा तुम्ही सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्व आहात, काय सांगाल? हा उत्सव सर्व धर्म समभाव या प्रमाणचा आहे. सगळ्या जातीचे पंथाचे लोक या उत्सवामध्ये आनंदाने स्वतःने सहभाग घेत असतात, सहकार्य करत असतात. यापुढेही लोक हे उत्सव करत राहतील अशी मी अपेक्षा बाळगतो. थँक्यू. शिवाजीनगरचा नवरात्र उत्सव
आज ठाण्यातल्या सर्वात उत्तमात उत्तम नवरात्र उत्सव आहे आणि या नवरात्र उत्सवाने सुधाबाईने संपूर्ण ठाण्याच्या नगरसेवकांना हे करून दिले की कसा नवरात्र उत्सव असतो आणि कसं हँडल करायचं याची प्रतिज्ञा आणि बघून आता बाकीचे नगरसेवक करायला लागलेले आणि हा अतिप्रतिम देखावा बघून आज लोकांनी आतापासूनच गर्दी होत आली तर पुढे असं काय भरपूरच होणार आहे. तुम्ही काय सांगाल? हा नवरात्र उत्सव सर्वात मोठा उत्सव आहे. आम्हाला इथपासून दिवाळी साजरी केल्यासारखं वाटतं आणि सगळ्या सत्रसुद्धा नियमावली आणि सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला जातो. साधारणपणे किती वर्षापासून तुम्ही या उत्सवात सहभागी आहात? जवळजवळ 15 वर्ष झाली मला इकडे येऊन आणि मी पहिले बाहेर राहत होतो. ठाण्यात आल्याबरोबर मला सर्वात नावाजलेला नवरात्र उत्सव म्हटलं तर मला शिवाईची आठवण आली आणि तेव्हापासून मी कार्यकर्ता म्हणून जॉईन झालो. आतापर्यंत वाढतच चाललं आहे, कुठे याच्यात कमीपणा आलेला नाही आहे. तुम्ही काय सांगाल, किती वर्षापासून तुम्ही आहात त्याच्यात? गेले म्हणजे सुरुवातीपासूनच आम्ही आहोत. गेली 30 वर्ष कार्यक्रम जाऊन बघतोय, अनुभवतोय आणि मंडळाचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण साहेब यांच्या संकल्पनेतून दरवर्षी नवीन एखादा देखावा एखाद्या चित्र लोकांसमोर उभं राहते. एकंदरीतच गेल्या 15-20 वर्षापासून काम करत असलेले हे कार्यकर्ते आहेत. या कार्यकर्त्यांचा हा संपूर्ण उत्सव आहे. आज हे एवढं मोठं काही रूप या ठिकाणी उभं राहिलेलं आहे, हे या कार्यकर्त्यांच्या जीवावर आहे, त्यांच्या मेहनतीवर आहे आणि त्याच्यामुळे प्रचंड शिस्तबद्धपणे हा संपूर्ण उत्सव या ठिकाणी सुरू असतो. अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजीनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळामध्ये गेल्या 20-25 वर्षापासून इथे काम करत आहेत आणि या कार्यकर्त्यांचं या देवीकडे या संपूर्ण उत्सवाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे हे जाणून घेतोय. काय सांगाल काका, कधीपासून तुम्ही या मंडळात काम करताय? मी जवळजवळ 8-9 वर्ष झाले त्या मंडळात आलेलो आहे आणि ह्या मंडळाचा कार्यक्रम किंवा त्यांची जी सजावट सुधाबाईंचं मारा हे सर्वस्व हे अत्यंत उल्लेखनीय आहे आणि शिवाजीनगर रहिवाशांना त्याचा खूप आनंद घेता येतो. तुम्ही काय सांगाल? आम्ही तर रहिवासी आहे शिवानगरचे. आम्हाला 25 वर्ष झालं इकडे शिवानगरला. भाईंचा उत्सव आहे त्यामुळे आमचं शिवानगर हे पुरा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. आमच्या तर मोठा उत्सव असतो. बरेच लोक आमच्याकडे येतात महाराष्ट्रामधून देवीच्या दर्शनाला. चांगले आपल्या आरास केले जाते, इकडे सजावट केली जाते. अशा प्रकारे चांगला उत्सव होतो. कुठल्या प्रकारचं आमच्या इथे हे होत नाही, म्हणजे दंगा फसाद किंवा कुठल्याही प्रकारचं हे होत नाही. तुम्ही कधीपासून जोडलेला आहात या उत्सवावर? पहिल्या वर्षापासून म्हणजे आज 25 वर्ष झाले आम्ही भाईच्या बरोबर आहेत. भाईचं मार्गदर्शन एवढं सुंदर आहे. भाईच्या मार्गदर्शनातून आम्ही घडत गेलेलो आणि ही देवी आज सगळ्या नवसाला पावणारी आहे. त्याच्यामुळे अनेक दिवसेंदिवस ती गर्दी आणि जवळजवळ शिवाई काय ठाण्यामध्ये ठाण्याच्या बाहेर पण ते प्रसिद्ध आहे शिवाजीनगर म्हणून देवीचा उत्सव. या उत्सवाविषयी तुमच्या भावना काय आहेत? उत्सव म्हणजे लोकांना सेवा देणे, लोकांकडून व्यवस्थित सेवा देणे लोकांना आणि भावना म्हणजे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. हे जे बनवले आम्ही ग्रह तारे लहान मुलांसाठी, नाही कुठे मुंबईला जात आहेत तर हे इथं बाबा गरीब लोकांसाठी किंवा इतर जवळच्या जवळ आपलं लोकांना दाखवण्यासाठी हा उत्सव. मोहिते साहेब काय सांगाल? या मंडळाचा उपाध्यक्ष म्हणून मी काम करतो. आता आमचं मंडळ 30 वर्षाचं झालं आहे. दरवर्षी जास्तीत जास्त सुंदर असे देखावे निर्माण करणं, लोकांना त्याचा उपभोग घेऊ देणं. हजारो लोक गरब्यात शिस्तबद्ध नाचत असतात. विशेष म्हणजे इथे आम्ही कपलला नाचू देत नाही. जे लेडीज असतात त्यांचा गट वेगळा असतो, त्याच्यामध्ये कार्यकर्ते उभे असतात. पुरुषांचा गट वेगळा असतो आणि कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी आम्ही पूर्ण खबरदारी घेतो. आणि भाईंचा धाक असल्याने कधीही इथे अनुचित प्रकार असा घडत नाही आणि देवीची कृपा आमच्यावर सगळ्यांवर असल्याने या शिवाजीनगरमध्ये हा जो उत्सव आहे तो दिवाळी इतकाच महत्त्वाचा असतो. यावेळेला आमच्याकडे पाहुणे येतात हा देखावा बघण्यासाठी, त्यामुळे एक वेगळंच वातावरण तयार होतं. आणि हे जे चाललं आहे या भाईंच्या त्याच्यात मोठा हात आहे. तसंच इतर लहान सहान कार्यकर्त्यापासून मोठ्या कार्यकर्त्यापर्यंत सतत रात्रंदिवस इथं लोक झटत असतात. यावेळेला आता पाऊस आहे तरी बाहेर गरबा चालू आहे.
आज आम्ही मैदानात खाली ताडपत्री टाकून त्यांची नाचण्याची सोय केलेली आहे. प्रत्येक शैक्षणिक कार्यातील जे जास्त मार्कवाले 10वी 12वी कॉलेज त्यांनाही प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा सत्कार केला जातो, त्यांना सील दिले जाते. बाहेरचे बरेचसे पाहुणे इथे येतात, त्यांचा आदर तिथं केलं जातं. सिनेमातले चांगले प्रख्यात मराठीतले तर बहुतेक लोक इथे देवी दर्शनाला येतात. कालच एक चांगला कार्यक्रम झाला मराठी गाण्यांचा. तुम्ही काय सांगाल? आम्ही गेले 25 वर्ष भाईंच्या सहवासामध्ये आम्ही या ठिकाणी काम करतो. या नवरात्र उत्सवामधून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. ज्येष्ठ नागरिक म्हणा, त्यांचे सत्कार करणं किंवा शाळेतल्या मुलांना वेगवेगळे बक्षिसं देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. आणि हा जो उत्सव आहे पुरा भाईंनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवला आहे. आणि ते 27 ते 25 वर्ष संपूर्ण हे सगळे कार्यकर्ते एक दिलानं एक महिनाभर त्यांना दिवाळी आणि दसरासुद्धा आठवत नाही, त्याप्रमाणे ह्या ठिकाणी काम करत असतात. तर असे हे सगळे कार्यकर्ते आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हे सगळे कार्यकर्ते या मंडळामध्ये काम करत आहेत आणि त्याच्यामधनं तेवढा भव्य दिव्य अशा प्रकारचं हे मंडळ उभं राहिलेलं आहे. असंख्य प्रकारची कामं इथे होत असतात, अनेक प्रकारची लोकोपयोगी कामं इथे होत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अत्यंत कडक शिस्तीने या ठिकाणी हा संपूर्ण उत्सव पार पडतो. आपण सगळे आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. शिवाजीनगरच्या या उत्सवामध्ये अतिशय शिस्तबद्धपणे परंतु प्रचंड उत्साहाने रास गरबा आयोजित केला जातो. मोठ्या संख्येने या ठिकाणचे स्थानिक नागरिक या रास गरबामध्ये सहभागी होत असतात. त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी अनेक कलावंत या ठिकाणी हजेरी लावत असतात. या कलावंतांच्या साथीने या ठिकाणी हा संपूर्ण रास गरबा रंगत असतो. दुर्गा म्युझिकल ग्रुप या ठिकाणी आपलं वाद्यमेळ जमवत असतो. त्यांच्या तालावर हजारो नागरिक या ठिकाणी ठेका धरत असतात. पहिल्यापासून
दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव भक्ती आणि शक्तीचा अपूर्व संगम असलेला भव्य लोकोत्सव देवीच्या उत्सवात विज्ञानाचा जागर करणारा अंतराळाचा काल्पनिक देखावा महिलांसाठी महापैठणीचा खेळ तर पारंपरिक हुंडला असे नानाविध खेळ तरुणाईचा सळसळता उत्साहाची रेलचेल असणारा रास गरबा भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या देवीच्या दर्शनार्थ अवश्य या निमंत्रक तमाम कार्यकर्ते आणि श्री सुधाकर वामन चव्हाण शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव